जर श्रद्धा विश्वास भावना नसेल तर माणसातली माणुसकी कधीच संपून गेली असेल. अरे संत गोरोबा काका हात नाहीये, खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर तुला पांडुरंगाची शपथ आहे. सासऱ्याला दया यावी, सासऱ्याने पुन्हा धाकटी मुलगी काकाला द्यायचं ठरवावं. आजवर होती आमची, आता झाली तुमची. जसा पहिलीचा सांभाळ केला तसा शपथ लागू पडली. दुगीला सोबत नेलं. महाराज नांदवाय लागले, पण मन चंचल आहे, मन चपळ आहे. संपलं माझं. 2 मिनिटात ऐका. विठोबारुक माय भजन घ्यायच्या अगोदर काका झोपलेले आहेत. दुगीनं काकाचे हात आपल्या अंगावर घेतले. काकाला जाग आली. बघितलं, अरे हे काय घडतंय? माझ्या अखिलकोट ब्रह्मांड नायकाची शपथ मोडते आहे. काका अंगणात आले. ज्या अंगणात दररोज आपल्या जीवनाला आकार आधार देतात संसाराला, त्याच अंगणात येऊन हात तोडून टाकले. मनगटापासून हात निघून गेले. पंढरीच्या पांडुरंगाला वाटलं, काय माझा निश्चिम बघताय? माझ्या शब्देसाठी स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलं. आता कसा काकाचा संसार होणार? कुणाला चिंता पडली? आणि इकडं काकाला चिंता पडली, मी माझ्या देवाचं भजन कसं करणार? देवाच्या भजनाची चिंता काकाला आणि काकाच्या संसाराची चिंता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण हा भाव माझ्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. आमचं तेरच्या जवळ गाव, पण प्रसंग काय झालेला आहे? देव कुंभार झाला, रुक्मिणी आईसाहेब कुंभारीन झाल्या, गरुडाला आदेश केला, गरुड गाढव झाला आणि रूप बदलून काकाच्या अंगणात आले आणि काकाला आवाज दिला, ओ काका, ओ काका बाहेर या. काका काका बाहेर आले. यांच्याकडे बघितलं. सूर्योदयाच्या समयाला जर ही अतिथी आली असतील तर काका म्हणले, थोडं थांबा, माझ्या घरी काही नाही आहे, मी मदोगरी मागतो आणि तुम्हाला आणून देतो. नाही हो काका, आम्ही काही तुम्हाला ते मागायला आलो नाही. काका आम्हाला असं कळलं की तुम्हाला काम करणाऱ्या गड्याची गरज आहे. काका म्हणले, काय येतं तुम्हाला? आलेला गडी म्हणला, काका हे गाढव बघून तरी ओळखा, आम्ही सुद्धा कुंभार आहे. पांडुरंग माती तुडू लागला. 12 वाड्यान 13व तेर गर्दी प्रचंड जमली. प्रत्येक माणूस यायचा, उतरंडीचा माठ बघायचा, खरेदी करायचा आणि माठ खरेदी केला की जाता जाता काकाच्या पाया पडायचा आणि काकाला म्हणायचा, काका तुमच्यापेक्षा तुमचा नौकर खूप चांगला आहे. काका म्हणले, का रे बाबा, माझ्या पंचकृषीतल्या लोकांची व्यवस्था झाली आणि देव म्हणाला बरं झालं, माझ्या काकाचा संसार जोरात चाललाय. आळंदीच्या मुक्ताईला नाही सहन झालं. मुक्ताई म्हणली, दादा चला पांडुरंगाकडे. बरं चला पंढरीला. तो त्या धाराशिव जिल्ह्यात गेलाय, गोरोबा काकाच्या गावाला. ती सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताई, 4 भावंड काकाच्या अंगणाकडे निघाली की पांडुरंग म्हणाले, रुक्मिणी आपलं बोचकं गुंडाळा. ही निघून गेले. ही चौघ आले. काकाला आवाज दिला, काका बाहेर या. काकाने बघता क्षणी हात जोडले. आज माझं परम भाग्य आहे. घरात बोलवलं. 3 खाली बसले, पण मुक्ताई खाली बसत नाही. मुक्ताईचे डोळे पाणावलेले. मुक्ताई काकाच्या डोळ्याकडे बघते आणि काकाला म्हणते, काय काका? अगं बोल मुक्ताई, 3 बसले, तू बोलत नाही, काय झालं मुक्ताई? छोट्या चिमुकल्या काकाच्या गुडघ्या इतक्या असणाऱ्या मुक्ताईने टाच उंच करावी. चिमुकले छोटे छोटे हात काकाच्या मोडलेल्या दोन्ही हातावर हात ठेवावे आणि काकाला म्हणावं, काका पांडुरंगाच्या शपथेसाठी 2 धर्मपत्नीचा संसार संकटात आणला. काका काका आता संसार कसा चालतो? काका गालात हसले आणि काका म्हणाले, मुक्ते पूर्वीपेक्षा संसार जोमात आहे. अगं एक गडी असा आलाय की जुमान आहे. बोलवा बरं काका. काकाने आवाज दिला, ओ कुंभार दादा. तो पोचला विटेवर. मुक्ते तो नाही दिसत, बाहेर गेलाय ना. गेला ना, दाखवा बरं माठ काका. काकाने मुक्ताईला अंगणात आणलं.
उतरण दाखवली. काकाने एक माठ घेतला, मुक्ताईच्या हातात दिला. मुक्ताईने माठाकडे बघावं, काकाकडे बघावं, माठाकडे बघावं आणि काकाकडे बघून म्हणावं, काका तुम्ही म्हणतात की कोणीतरी गडी आला, तिसरा दुसरा कोणी नाही काका. आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय आणि खोळ्याला हात देणारा, अखिल कोट ब्रह्मांड नायक, जगाचा करता करविता मायबाप तुमच्याकडे कुंभाराचा वेश धारण करून आला आणि तुम्ही म्हणतात कोणीतरी गडी. अगं मुक्ते कशाहून म्हणते मुक्ते? काका प्रत्येक माठावर बघा शंख पद्म गदाचं चित्र आहे काका. काकाने माठ कपाळाला लावावा, पांडुरंगाच्या मूर्तीसमोर यावं आणि म्हणावं, देवा मी काय केलं तुझ्यासाठी म्हणून तू माझ्या घरी सुखे येतो घरा? अरे मी माझ्या समाधानासाठी मी फक्त तुझं नाव घेतलं, एवढ्या करता देवा तू माझ्या अंगणात माती गाढवावर आणून तुडवली. देवा पाणी भरलं देवाने, गंध उगळला. संत मानकोजी बोधले महाराजाच्या शेतात सुद्धा हाल्या लाल्याचा कुळ ओढला. संपला माझा वेळ. तुकोबाराय म्हणतात, बाबा हो देव आहे, देवाला नाही म्हणू नका. गाथ्यासारखा गाथा, लाह्यासारखा तारलाय. मी तुम्हाला देव जर तुम्ही नाही म्हणत असाल तर इकडे या, मी त्या देवाची शपथ घेऊन सांगतो. या विना